शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एक 8 दिवसापूर्वी यावरती आपल्या तालुक्यातून काहीतरी आपण या शासनाच्या दरबारापर्यंत आपला आवाज पोहोचवला पाहिजे या संदर्भात आमची चर्चा झाली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे काही आपले तालुकाध्यक्ष आत्माराम पगार असतील, रविभाऊ पगार असतील, या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं का या सर्वांसाठी एकच आशेचा किरण आहे आपल्याला आणि तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजूभाऊ शेट्टी यांच्याकडेच आपल्याला हा प्रश्न घेऊन जावा लागेल आणि यातून हा जो काही दुधाच्या भावाचा प्रश्न असेल, खाद्याचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या समस्या आहेत यातून मार्ग काढायचा असेल तर राजू शेट्टीच्याच मार्गदर्शनाखाली आपल्याला काहीतरी पुढे स्वतःचा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि या चर्चेमधूनच ठरलं तर आपण आपल्या तालुक्यामध्ये दूध विकास परिषद आणि शेतकरी मेळावा हा घेऊया. मग यासाठी कृष्णाने शेट्टी साहेबांना फोन केला आणि सांगितलं की बाबा आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला दूध परिषद घ्यायची आहे तर आपण वेळ द्या. तर खऱ्या अर्थाने ज्यांना शेतकऱ्यांची जाण आहे, जे नेतृत्व आज देशाला लाभलेलं आहे अशा शेट्टी साहेबांनी लगेच होकार दिला आणि सांगितलं तुम्ही मला तारीख सांगा, त्या दिवशी मी लगेच त्या ठिकाणी तुम्ही जिथं सांगशाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. आणि ही तारीख आज आपली ठरली. ही दूध परिषद खऱ्या अर्थाने आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये पहिल्यांदा होत आहे. याची गरजही आज मित्रांनो खूप झालेली आहे. शासन वेळोवेळी दूध उत्पादकांसाठी स्कीम जाहीर करतं आणि त्याच्यासाठी नियम आणि शर्ती टाकतं आणि ते पुढे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या जात नाही. दुष्काळग्रस्त आपला सिन्नर तालुका आपण सगळ्यांच्या धडा बघतोय, सोचतोय आणि यातून कुठेही मार्ग निघत नाही. म्हणून ही दूध परिषद आज या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने या परिषदेचा विषय आपला पहिला असा आहे की आपल्या गुणप्रत आहे इतमास आत्मास यासाठी शासन आज जो भाव देतोय म्हणजे शासनाचंच नियंत्रण असल्यामुळे खाजगी संस्था असतील किंवा सहकारी दूध उत्पादन संस्था असतील या 24 आणि 25 रुपयापर्यंत दुधाला भाव देत आहे. जर उत्पादन खर्च बघितला तर तो खर्च सुद्धा आपल्याला 27-28 रुपयाच्या पुढं दुधाला उत्पादन खर्च येतोय आणि आज दुधाला भाव 25-26 रुपये जर मिळत असेल आणि त्या खाद्याचे भाव हे सर्व जर बघितलं तर आज आपल्याला कुठेतरी ठोस निर्णय घेण्यासाठी शासनाकडे जी मागणी करायची आहे दूध परिषदेकडून तर त्यासाठी आपल्याला चिंपा जातपात या जो काही दुधाचा निकष आहे त्याला 40 रुपये भाव हा आपण या विकास परिषदेमधून आज सरकारकडे मागणी करणार आहोत. त्यानंतर आपल्याला जे सरकारने दूध अनुदान दिलेलं आहे हे फक्त 1 ते 1.5 महिना दिलं होतं. त्यातही सुरुवातीला जे काही त्यांनी निकष लावले तर टॅगिंग पाहिजे, टॅगिंग नंतर परत ते आधार कार्ड लिंक पाहिजे, बँक लिंक पाहिजे, यामध्ये जवळजवळ 15 ते 3 वार या उत्पादकांचे गेले आणि त्यामध्ये त्यांनी परत सांगितलं तर 1 ते 10 मध्ये ज्यांचं दूध आलेलं आहे त्यांनाच अनुदान मिळत. त्यामध्ये फक्त 10 ते 5% लोक फक्त या अनुदानासाठी प्राप्त झालेले होते. तर या परिषदेमधून आपण सरकारकडे मागणी करणार आहोत. त्या 11 मार्च पासून जे काही दूध अनुदान बंद झालेलं आहे आता शासनाने जाहीर केलं पण ते 1 जुलै पासून केलं. मग मधल्या पिरियडमध्ये जो काही आर्थिक नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं दूध उत्पादकांचं तर त्यासाठी आपण कमीत कमी 7 रुपये अनुदान हे 11 मार्च पासून तर आता 30 जून पर्यंत शासनाने दिलं पाहिजे. ही एक प्रमुख मागणी आपण या परिषदेकडून शासनाकडे करणार आहे. त्यानंतर आपली तिसरी मागणी ज्या आज दुधाला भाव कमी आहे आणि जे काय आपले पशु आहे त्यांना आपल्याला खाद्य घालावं लागतंय. खाद्याशिवाय दूध निघत नाही. दुधाची क्वालिटी आहे त्याच्यासाठी सरकी असेल, पेट कांडी असेल याचे जर भाव बघितले आज सरकीचा भाव 750 ते 1800 रुपये 50 किलोचा पदार्थ झालेला आहे. हा भाव शासनाचं कुठलंही नियंत्रण नसल्यामुळे आज दिवसेंदिवस वाढत आहे आणि दुधाचे भाव कमी होत आहे. त्यासाठी आपल्याला यातून मागणी करायची आहे का ज्याप्रमाणे खताला सबसिडी दिली जाते किंवा खतावरती शासनाचं नियंत्रण आहे त्याचप्रमाणे पशु खाद्यावरती सुद्धा नियंत्रण हे शासनाने आणलं पाहिजे आणि कमीत कमी दरामध्ये या दूध उत्पादकांना हे खाद्य उपलब्ध करून दिलं पाहिजे. ही एक आपली प्रमुख मागणी आहे. त्यानंतर आपल्याला सांगावं वाटलं का या सगळं करत असताना आज फार मोठी समस्या साहेब भेटता होती. आम्ही जानेवारीपासून त्या समस्याला सगळे दूध उत्पादक आर्थिक सेंटर चालक आहे जे प्रक्रिया करणारे जे डेअरी चालक आहे त्यांच्यासाठी भेटता होती. आजपर्यंत जे अत्यावश्यक सेवा म्हणून केल्या जायची त्यासाठी शासनाने दूध संकलन करणारे जे काही चिलिंग प्लॅन्ट होते त्यांना औद्योगिक दराने वीज पुरवठा केला जायचा. परंतु जानेवारीपासून कुठल्याही प्रकारचे शासनाने वीज वितरण कंपनीनं या प्लॅन्टवाल्यांना सूचना न देता डायरेक्ट औद्योगिक मधून वाणिज्य वापर म्हणजे कमर्शियल वापर करता म्हणून त्याचं
शेतकऱ्यांनी घेऊन ते कर्ज भरायला पाहिजे. परंतु ती जबाबदारी सरकारवर लादण्यासाठी तुम्हा आम्हाला कोणाची गरज आहे? मग तुम्ही आम्ही ते करू शकतो का? याच्यासाठी खमच्या नेतृत्वाची गरज आहे. म्हणून राजू शेट्टी साहेबांनी हा प्रश्न समजून घेतला की कर्ज कशी घ्यायची जबाबदारी नाही, तर घ्यायची जबाबदारी कर्ज करायचं सरकारची हमी असेल तर ती जबाबदारी शासनाला घ्यायला लावण्यासाठी राजू शेट्टी साहेबांनी जर चळवळ केली आणि राजू शेट्टी साहेबांनी आपल्याला बळ दिलं तर 100% शेतकऱ्याचे प्रतिनिधी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. त्यांना आज गरज काय? आज तुम्हाला आम्हाला फक्त कर्ज द्यायची व्यवस्था केली, पण फेडून देण्यासाठी काही उपाययोजना कोणी केली का? फायनान्स कंपन्या पुढे आणल्या तुमच्या आमच्यासाठी. त्या कंपन्याने विरोधी पक्षाला पैसे पुरवले, सत्ताधाऱ्याला पैसे पुरवले, दोन्हीला पैसे दिले आणि एकतर्फी ऍक्ट 2002 चा सरफेसी ऍक्ट नावाचा मंजूर. आणि त्या सरफेसी ऍक्टमुळं जे कर्ज घेतलं ते कर्ज घेतल्यानंतर जे कर्जची वेळा थकलं, एनपीएस गेलं आणि ते कर्ज एकतर्फी त्याच्यावरती वसुली चालवली आणि भावांनो सिन्नरमध्ये 200 ते 250 घरं आज शील झालेले. त्याच्यापैकी त्याच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि त्या कर्जदारांना आज आम्ही ललित 100% कर्जदार हे कर्ज घेतलेले लोक आत्महत्यापर्यंत पोहोचले. आणि म्हणून ज्या कामी जसं शेतकऱ्याचं कर्ज आहे तसंच शहरी भागात सुद्धा असं कर्ज आहे. आणि कर्जदारांना प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळला तर शहरी भाग आपल्या पाठीमागं 100% उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि राजू शेट्टी साहेबांनी आमचा प्रश्न ज्या ठिकाणी बरेचसे घरशील झालेले लोक आलेले तर साहेब आमचा प्रश्न मिटिंग झाल्यानंतर बरेच शेतकरी तुम्हाला प्रश्न भेटणार आहे, त्याच्या आमचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सहभाग द्यावा एवढी कर्जदार शेतकऱ्यांच्या वतीनं आणि कर्जदारांच्या वतीने विनंती करतो. गेल्या 3 ते 4 वर्षापासून दूध उत्पादनाचा जो प्रश्न आहे, कारण सिन्नर तालुक्यामध्ये 2012 ते 13 सालपासून 35 ते 40 हजार सत्र होत असताना आज 2024 पर्यंत हा आपला 3.25 ते 3.5 लाख लिटर घेऊन घेतलेला आहे. म्हणजेच म्हणायचा उद्देश असा आहे की सर्व शेतकऱ्यांची उदरनिर्वाहाची अर्थवाही ही दूध व्यवसायावर अवलंबून राहिलेली आहे. सिन्नर तालुक्याचे पूर्व भाग हा जास्तीत जास्त जोड उत्पादन हा आहे आणि दूध उत्पादन करीत असताना शेतकऱ्याला कमीत कमी 26 ते 27 रुपये हा प्रति लिटर प्रोडक्शन कॉस्ट येत आहे. आणि जर शेतकऱ्याला 27 रुपये बाजार मिळत असतं हा व्यवसाय फक्त भात खाऊन पोट बांधण्याची परिस्थिती आज आपल्यावर येऊन घेतलेली आहे. परंतु हा व्यवसाय करत असताना सेंटर चालक असतील, दूध उत्पादक असतील, शेतकऱ्यांच्या व्यथा असतील ही शासनाने दुर्लक्षित केल्यामुळे आज हा संघर्ष दूध व्यवसाय, सेंटर चालक आणि दूध उत्पादक या दोन्हीमध्ये संभ्रम निर्माण करण्याची व्यथा चालू आहे. कारण सेंटर चालक ही शासनाने निर्धारित केलेला रेट असेल 27 आणि त्याच्यावरती काही 1 ते 2 रुपये कमिशन असेल, त्या 2 रुपयाला सर्व खर्च भागवण्याचं काम दूध व्यवसाय करत असतो. परंतु शेतकऱ्याला 27 रुपये रेट देत असताना त्या सेंटर चालकाला दूध उत्पादकाची पावती सुद्धा काढताना नाही देत असतो. त्याला सर्व समजतं की शेतकऱ्याची प्रोडक्शन कॉस्ट उत्पादन खर्च हा 26 ते 27 रुपये येतोय, परंतु तो नाही जाणून काय करणार. गेल्या 2 वर्षापासून आम्ही दूध उत्पादक सेंटर चालक 2 रुपयामध्ये हा सर्व खर्च कसा वापर, दूध चिलिंग कॉस्ट असेल, घालून दूध संकलन करत असताना येणारी वाहतूक असेल, त्याचप्रमाणे कर्मचारी पगार असेल आणि पोहोचवण्याचा रेट असेल, हा 2 रुपयामध्ये सगळी प्रोडक्शन कॉस्ट कशी बसवायची त्याच्यामध्ये विचार करत असतो. परंतु शासनाने जे 5 रुपये अनुदान निर्धारित केलं होतं 3 महिने अनुदानाची प्रोसेस केली, परंतु त्याच्यामध्ये ज्या कागद टाकले शेतकऱ्याची टॅगिंग असेल, आधार कार्ड लिंक असेल, सकाळ संध्याकाळ दुधाची प्रणाली असेल, परंतु या सगळ्या गोष्टीला सामोरं सेंटर चालकाला जावं लागतं. परिणामी
बंधू सहकारी मित्र आणि दूध उत्पादक बांधवांनो, गेल्या अनेक दिवसापासून दूध व्यवसाय सातत्यानं तोट्यात चाललाय. काहीही करा, 2 महिने दुधाला जर दर राहिला तर वर्षातले 10 महिने दूध व्यवसाय तोट्यात करावा लागतो. असं का होते याचा एक आढावा घेण्यासाठी म्हणून आदरणीय शेट्टी साहेबांनी आज सकाळी राहुरी नगर मनमाड रास्ता रोको हायवेवर रास्ता रोको केला आणि आज या ठिकाणी आपण दूध परिषद घेतोय. तर या परिषदेसाठी आपण दुधाची सद्यस्थिती, दुधाचं जे काही भूतकाळ आहे ते गेल्या काही दिवसात जर आपण पाहिलं तर गेल्या 10 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला आपण तर गेल्या 10 वर्षापूर्वी महाराष्ट्राचं एकूण दूध उत्पादन होतं 1.5 कोटी लिटर आणि ते वाढून आज रोजी महाराष्ट्राचं एकूण दूध उत्पादन झालंय 3 कोटी लिटर. जर आपण हा विचार केला, सातत्यानं आपल्याकडं इतर पिकांच्या बाबतीत पाहिलं तर नापिकी असेल किंवा इतर पिकांना जसं की बाजारभावाच्या समस्या असतील आणि अगदी कमी वेळेत उत्पन्न मिळणारं साधन म्हणून आपण दूध व्यवसायाकडे पाहतोय. आपल्याला मात्र शुद्ध पनीर मिळेल की नाही हे शाश्वती नाही. आपण दुधाच्या उत्पादन खर्चाच्या बाबतीत विचार केला तर उपस्थित शेतकरी बांधवांपैकी मी विनंती करतो की आपल्यापैकी किती जणांनी उत्पादन खर्च काढलाय? उत्पादन खर्च मी 1 मिनिटात आपला उत्पादन खर्च या ठिकाणी मांडतोय. 20 लिटर दूध देणाऱ्या गाईचा जर आपण उत्पादन खर्चाचा विचार केला तर गाईच्या आरोग्यासाठी म्हणून 400 ग्रॅम खाद्य गाईला दिलं गेलं पाहिजे. जर आपण आजच्या बाजारभावाचा विचार केला तर 400 ग्रॅमचे 272 रुपये, 400 ग्रॅमनुसार 20 लिटरच्या गाईला 8 किलो खाद्य दिलं गेलं पाहिजे. त्याचे 272 रुपये होतात. 20 ते 25 किलो हिरवा चारा दिला गेला पाहिजे. त्याचे 120 ते 130 रुपये होतात. 5 ते 6 किलो सुका चारा दिला गेला पाहिजे. त्याचा जर आपण विचार केला तर 55 ते 60 रुपये द्यायचं होतं आणि मजुरी फक्त 60च रुपये होते.
की ज्या सरकारच्या कार्यकाळामध्ये एकही शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. असं एखादं सरकार या देशात कधी आलं आहे? ते म्हटलं बाबा एकदा नाही 3 वेळेस आहे. त्याने डोळे मोठे करून माझ्याकडे पाहिलं, असं कोणतं सरकार होतं? मी म्हटलं पहिलं राज्य होतं प्रभू श्रीरामाचं रामराज्य, दुसरं राज्य होतं बळीराजाचं बळीराज्य आणि तिसरं राज्य होतं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य. मित्रांनो, आपल्याला जर परत स्वराज्य आणायचं असेल तर राजू शेट्टी सारख्या माणसांची गरज आहे. आपण पक्षपेक्षा सगळे बाजूला ठेवा, खूप वेळ झालाय मला माहिती, परंतु जाताना फक्त सुरेश शिंदेच्या 4 वेळी सांगतो की अलीकडे पक्षांच्या इतके आपल्याला म्हणजे दाखल्यावरच्या जाती आणि काही दिवसांना अजून एक कॉलम टाकावं लागेल की तुम्ही कुठल्या पक्षाचे आहे या दाखल्यावरती टाकण्याची गरज आहे. इथं आपण पक्षांच्या आधी गेलेलो आहे. आमचे सुरेश शिंदे फार सुंदर लिहितात, ओळी त्यांची आहे की पाऊस माडावर पडू नाही तर मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते, कुठल्याही वाऱ्यावर उफरली रास त्यांच्याच तळ्यात जाते. कधी कमळ तळ्यात पण पाण्यावर सत्ता नाही दिल्ली, कधी कमळ तळ्यात पण पाण्यावर सत्ता नाही, धनुष्य मोडून पडला याचा बाणांनाच पत्ता नाही. कधी कमळ तळ्यात पण पाण्यावर सत्ता नाही, धनुष्य मोडून पडला याचा बाणांनाच पत्ता नाही. बैल जोडी गाय बसू पंजय डोळ्या गार आहे, कंदीला असं हातोडा आता मिळाला एक धार आहे. घड्याळ मोठं गोड आहे, हातापासून कळत नाही. कोणाबरोबर तेच कळत नाही. घड्याळ मोठं गोड आहे, हातापासून कळत नाही. सोडून ठेवावं म्हटलं तर मरण कळत नाही. पुढल्या मुली तुमच्या माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. बाकी जन्म जिरायची आयुष्य नापिकी, शेतकऱ्यांची लाईफ लाईन जन्मापासून लिकेज आहे. तुम्ही लटकून नाही तर बुडून मरा म्हणून सरकारी पॅकेज आहे. तुम्ही लटकून नाही तर बुडून मरा म्हणून सरकारी पॅकेज आहे. तर भुईच खाते दाना आभाळच पिते पाणी, पाऊस मारावर पडू नाही तर मऱ्यात, पाणी त्यांच्याच गळ्यात जाते, कुठल्याही वाऱ्यावर उफरली रास त्यांच्याच गळ्यात जाते, रास त्यांच्याच गळ्यात. मित्रांनो, कोणताही सरकार येऊ द्या, सकाळी आमदार काय करतात, प्राजक्त तनपुरे साहेब सकाळच्या दूध आंदोलनाला आले होते. राजू शेट्टी साहेबांनी फार सुंदर कोपर फेरी मारली
आणि दुधाचे इकडनं येणारे टँकर अडवत होतो. शेवटी रात्री 2 वाजता मला अमेरिकेतून देशमुख साहेबांचा फोन आला आणि सांगितलं दुधाची टंचाई मुंबईमध्ये फार झालेली आहे आणि मी आल्या दुधाच्या दरवाढीचा निर्णय घेतो. पण आता मुंबईला दुधाचा पुरवठा चालू करा. म्हणजे अमेरिकेत असून उद्या हे म्हटलं मी असा कसा विश्वास ठेवला. त्यावेळी एकतर पूर आलेला होता. देशमुख साहेब मला म्हणाले की उद्या आनंदपटलांच्या तुमची बैठक घ्या आणि त्या बैठकीमध्ये चर्चा ठरवा आणि नंतर आपण मी आल्यानंतर घोषणा करू दुधाची दरवाढ करू. त्यावेळी मला वाटतं की दुधाला फक्त 11 रुपये मागतो आणि पाण्याची बाटली 12 रुपयाला पडते. त्या पद्धतीनं विलासरावांनी शब्द पाळला. मसाक समिती नेमली आणि त्यावर 3 रुपयाची दुधाची दरवाढ त्या मसाक समितीनं आपल्याला दिलेली होती. 10 वर्षांनी पुन्हा एकदा दूध अडवलं, दुधाचं आंदोलन केलं. आता फरक एवढाच होता की 10 वर्षापूर्वी 2007ला मी आमदार होतो, त्यावेळी मी खासदार होतो आणि पुन्हा एकदा ठरवलं की मुंबईचं दूध थांबवायचं आणि मुंबईचं दूध थांबवल्याबरोबर आणि 4-5व्या दिवशी मी पुन्हा मला माहिती होतं की दूध हे गुजरात मधनच येणार. तुम्ही सगळे इकडून दूध अडवता. सांगली कोल्हापूरचं दूध इकडे सांगली कोल्हापूरचे कार्यकर्ते अडवत होते. पुण्यातनं बंद झालेलं होतं आणि मग शेवटी पर्याय राहिला सरकारपुढं गुजरात मधनं दूध आणायचं. आणि मग मी याही वेळा पालघरमध्ये जाऊन थांबलेलो होतो आणि तिथं काळूराम तात्या म्हणून एक आदिवासी नेते आहे. काळूराम काका ज्येष्ठ आहेत, ते 80-85 वर्षाचे. आणि दूध अडवायचं आम्ही ठरवलं आणि अगदी भल्या पहाटे आम्ही रस्त्यावर जायच्या आधी काळूराम काकांनी जवळजवळ 20-25 टँकर आणून जाते सरासरीला आणि मला फोन केला की रोज माझ्यावर दादागिरी करायला ताबडतोब इथं या. मी त्यावेळेस पालघरलाच मुक्काम मारत होतो आणि तातडीने जवळ ते सगळे टँकर अडवले. जवळजवळ 20 तास ते टँकर अडवून धरले आणि मग 20 तास टँकरमध्ये दूध राहिल्यानंतर काय होतं मला माहिती आहे. त्या दुधाची सगळी वाट लागली आणि मग ते दूध परत गुजरातला गेलं. दरम्यानच्या काळामध्ये गुजरातचे पोलीस मला अटक करायला आलेले होते. त्यावेळी लोकसभेचं अधिवेशन चालू होतं. मी त्याला सांगितलं की मला अटक करणार आहे. मी माझ्या बाबत निघत होते जास्त. एक पोलीस होता बंदोबस्ताला दिला माझ्या बंदोबस्ताला आणि एक PA होता आणि मी असे 3 जण आम्ही रस्त्यात पोलीस आपण बसतो. मला म्हणाले अटक करणार आहे मला. मी म्हटलं ठीक आहे अटक करा म्हटलं, पण करण्याआधी कायदा वाचून घ्या. संसदेचं अधिवेशन चालू आहे. लोकसभेच्या सभापतीची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही मला हात सुद्धा लागू शकत नाही हे लक्षात ठेवा. मी माझ्या खासदारकीचा उपयोग केला आणि त्या पोलिसांना परतून लावलं. काही करू शकले नाहीत. 20 तास त्याच ठिकाणी ते टँकर राहिले आणि परत गुजरातला परत गेले. नंतर रेल्वेमध्ये वरून रेल्वे वॅगनमधनं दूध आणायचा प्रयत्न केला. ही बातमी कळायला मी सरासरी झोपला आणि पालघरच्या स्टेशनवर जाऊन बसलो आणि तिथेही खुर्ची टाकून बसतो. मला स्टेशनवर येऊनच जायचं नाही असं पोलिसांनी ठरवलं होतं. पण मी मागच्या दाराला जाऊन मी रेल्वे रुळावर बसल्यानंतर मग पोलिसांना कळालं की मी रेल्वे रुळावर जाऊन बसतोय. बसल्यावर उठवता येत नाही आणि मग शेवटी त्या दिवशी मला वाटतं की त्यावेळी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेतलेलं होतं भारत सरकारनं आणि नागपूरवरनं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांचा निरोप आला की गिरीश महाजन तुमच्याबरोबर चर्चा करायला येत आहे आणि काहीतरी यातनं मार्ग काढूया. आणि मग मी म्हटलं की किमान 5 रुपये दिल्याशिवाय तुम्हाला दुधाचा पुरवठा आम्ही मुंबईला करणार. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी विधानसभेमध्ये लिटरला 5 रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करतो अशी घोषणा करावी लागली. म्हणजे तुम्ही तुरुंगात गेल्यामुळं
प्रत्येकाला 5 रुपये सरकारनं दिलेले होते. 1 लिटरला अनुदान देण्याची पद्धत ही त्यावेळेपासून सुरुवात झाली आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं फायदा झाला होता. आज सुद्धा मला वाटतं की बजेटमध्ये अजितदादांनी घोषणा केली की या वर्षी आम्ही दुधाला लिटरला 5 रुपये देणार. पण लबाडाचं आवडणं खरं कसं म्हणायचं, जेवल्याशिवाय ते काही खरं नसतं. त्यांनी मार्चमध्ये असंच अनुदान जाहीर केलं, पण जेमतेम 20-25% लोकांना सुद्धा ते मिळालं नाही. त्याला अनेक अटी लावल्या, अनेक निकष लावले, अनेकांना ते म्हणजे अनुदान देत असताना अनुदान मिळणार नाही याची खात्री करण्यासाठीच ते प्रयत्न करत होते. म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा त्याच्यामध्ये समावेश व्हावा असा प्रयत्न करण्याच्या ऐवजी किती लोकांना त्यातनं बाजूला करता येईल याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळं अजूनही आणि एवढं सगळं करून त्यांच्या आर्थिक पूर्ण करून सुद्धा अनेकांचे पैसे आलेले नाही आहेत. आज विधानसभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी घोषणा केली की ज्यांचं अजून माहिती अर्धवट राहिली आहे त्यांनी 15 जुलैपर्यंत माहिती या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर भरावी आणि द्यायला तयार आहोत. याच्यावर सुद्धा किती विश्वास ठेवायचा मला आता शंका वाटत. आज आपलं आंदोलन आहे, सकाळी रस्ता रोको होणार, इथं दूध परिषद आहे, उद्या सकाळी मी मंचनमध्ये दूध परिषद घेतलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर दूध उत्पादकांचा एल्गार सुरू होणार म्हटल्यानंतर सरकार घाबरलं. घाईघाईनं काही मर्जीतल्या लोकांना काल त्यांनी मुंबईला बोलवलं आणि एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये काहीतरी असं ठरवलं आणि आज त्यांनी जी विधानसभेमध्ये घोषणा केली ती घोषणा अशी की आम्ही लिटरला 5 रुपये अनुदान तर देणार आहोतच, पण दूध उत्पादकांना किमान 30 रुपये देण्याची जबाबदारी ही दूध संघाने घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जे आज 27 रुपये देतात, आजही कोल्हापूरला 33 रुपये मिळतात हे लक्षात ठेवा. दूध सारखंच, कोल्हापूरचंही दूध सारखंच, नाशिकचं दूध सारखंच, नगरचं दूध सारखंच, पण आजही गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूरला 3-5-8-5 बॅटला 8-5 नंबरला 33 रुपये प्रति लिटर दूध मिळतो. त्याच्याशिवाय दिवाळीला बोनस ते 1 लिटरला जवळजवळ रुपये 1.25 रुपये ते सगळे लोक देत असतात. मग हा फरक का? आणि त्यामुळं 30 रुपये देण्याच्या अटीवर देणार असं म्हणतात आणि दूध पावडर करणाऱ्यांच्यावर मोठं प्रेम आहे सरकारचं. त्यांना दूध पावडर निर्यात करण्यासाठी 30 रुपये किलोला अनुदान जाहीर केलं आज विधानसभेत. आता मला सांगा की या दूध कंपन्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? यांनी बाहेरच्या राज्यातलं दूध आणून तर त्याची पावडर केली आणि निर्यात केली तर आम्हाला त्याचा फायदा काय? तुमचं 30 रुपये घ्यायला वेळ नको आणि तुम्हाला पैसेही द्यायला नको. आजही महाराष्ट्रामध्ये गाईचं दूध 21 लाख लिटर बाहेरच्या राज्यातून येतं. काही गुजरातमधनं येतंय, काही मध्य प्रदेशमधनं येतंय, काही कर्नाटकातनं येतंय. कर्नाटकातनं मोठ्या प्रमाणामध्ये येतं. 21 लाख लिटर दररोज दूध बाहेरच्या राज्यातून येतंय. तुम्ही म्हणाल ते अडवायला येत नाही का? ते दूध आपण अडवू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण 1 नेशन 1 मार्केट ही संकल्पना आता आपण स्वीकारलेली आहे. कुठल्याही राज्यातला माल कुठेही आपण विकू शकतो. आपल्या भागातला भाजीपाला आपण अहमदाबादला पाठवतो, सुरतला पाठवतो, इकडं बेंगलोरला पाठवतो, हैदराबादला पाठवतो आणि त्यामुळं असा शेतीमाल एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये दूध असो किंवा अन्य कुठला अडवता येत नाही. हा प्रयोग R.R. पाटील गृहमंत्री असताना सुद्धा त्यांनी केलेला होता, पण शेजारच्या राज्याने तक्रार केल्यानंतर त्यांना गप्प बसावं लागलं. खरं तर R.R.
एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. मग त्यांनी शेवटी पोलिसांना सूचना दिल्या, काहीतरी निमित्त करून टँकर अडवा, कागदपत्र तपासा, त्यांना त्रास द्या म्हणजे ते यायचं बंद होतील. म्हणजे वेगळ्या मार्गाने त्यांनी बाहेरच्या राज्यातनं येणाऱ्या दुधाला अडवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण बाहेरच्या राज्यातल्या दुधावर आपण आवर घालू शकत नाही. काही लोक म्हणतात की दूध किंमत आयोग स्थापन करावा आणि किंमत ठरवावी आणि मग दुधाला दर वाढवून द्यावा. ते एका राज्याने करून चालत नाही, लक्षात ठेवा. केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन जसा कृषी मूल्य आयोग वेगवेगळ्या पिकाचा हमीभाव ठरवतं, तसाच या हमीभावाच्या यादीमध्ये दुधाचा समावेश करून दुधाचा हमीभाव ठरवायला पाहिजे. आणि नुसतं हमीभाव ठरवून चालणार नाही, तर केंद्र सरकारला दुसरा एक कायदा करायला पाहिजे की ज्याची मागणी देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत. आज दिल्लीला जे आंदोलन चालू आहे, जवळजवळ 3 महिन्यापासून चालू आहे, ते याच मागणीसाठी चालू आहे. तो म्हणजे किमान हमीभाव अनिवार्य कायदा करा. म्हणजे जसं आपल्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांना मजुरी किती द्यायचं हे सरकार ठरवतं आणि तेवढं किमान वेतन जर आपण नाही दिलं तर आपल्यावर गुन्हा दाखल होतो. कारण त्या मजुरीवर त्याची रोजीरोटी अवलंबून असते. म्हणून त्या मजुराला सरकारनं कायद्यानं संरक्षण दिलेलं आहे. तसंच हा दूध उत्पादक हा छोटाच घटक आहे, गरीब घटक आहे, हातावर पोट असणारा घटक आहे. त्यामुळं या दुधाचा हमीभाव ठरल्यानंतर तोही उत्पादन खर्च गृहीत धरून नुसतंच हमीभाव ठरवू नको. तो ठरल्यानंतर त्यापेक्षा कमी किमतीमध्ये जर एखाद्यानं दूध खरेदी करायचा प्रयत्न केला तर त्याची रवानगी थेट तुरुंगात होईल. असा कायदा ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं दूध उत्पादकांना न्याय मिळेल, लक्षात ठेवा. आणि तो कायदा संसदेने मंजूर केला पाहिजे, कारण तो एका राज्यामध्ये करून चालणार नाही. कारण एका राज्यात आपण केला जर कायदा तर हे काय करतील, खरेदी करणारे तुमचं दूधच नको म्हणतील आणि बाहेरच्या राज्यात दूध आणतील. मग आपण काय करायचं? तेव्हा हा कायदा भारत सरकारने केला पाहिजे, देशातल्या सगळ्या राज्यांना लागू केला पाहिजे. मगच त्याची खऱ्या अर्थानं प्रभावीपणानं अंमलबजावणी होते आणि मग खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळेल. शेतकरी फक्त दूध उत्पादकच काय, सगळ्याच प्रकारच्या पिकांना अशा पद्धतीनं संरक्षण देणं गरजेचं. गेल्या वर्षीचं उदाहरण घ्या की सोयाबीनचा भाव 4,000च्या लेवलला हमीभाव होता 4,500 रुपये. म्हणजे हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला सोयाबीन विकावा लागला. कारण का, तर अशा प्रकारचा कायदा नसल्यामुळं. जर तसा कायदा असता तर काय झालं असतं, किमान 4,500 रुपये तर खात्रीनं शेतकऱ्याला मिळाले असते. अगदी त्याच्यामध्ये दुधाबरोबरच या कायद्यामध्ये कांद्याचा सुद्धा समावेश केला पाहिजे. कांद्याला सुद्धा सरकार हमीभाव जाहीर करत नाही. आणि त्यामुळं जेव्हा सरकार निर्यातबंदी सरकार प्रयोग करतं तेव्हा अगदी मोल किमतीला 2 रुपये 3 रुपये किलोनं कांदा विकावा लागतो. त्यासाठी कांद्याचा सुद्धा उत्पादन खर्च काढून त्याचा जो हमीभाव आहे तो हमीभाव निश्चित केला पाहिजे. सरकारला मग काय करायचं ते बोल करा, परंतु किमान उत्पादन खर्च आणि त्याच्यावर काही प्रमाणामध्ये नफा धरून शेतकरी उत्पादित करत असणाऱ्या प्रत्येक मालावर असा हमीभाव जर निश्चित केला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि शेतकरी समाधानी होईल. मी तुम्हाला सांगतो की काही लोक म्हणतील सरकारनं तुमचे एवढे लाड का करावे. सरकारनं लाड करावे त्याचं कारण तुम्ही आमचे हात पाय बांधलेले आहेत. दुधाचा भाव वाढला रे वाढला, पशुखाद्याचे भाव वाढतात, ते आमच्या हातामध्ये नाही. ते कोणाच्या हातात आहे ते सरकारनं बघावं. म्हणजे काही आम्ही थोडंफार काहीतरी आम्हाला मिळायला लागलं. पशुखाद्याचे भाव वाढतात, जे औषध आम्ही आणतो जनावरांच्या उपचार करायला त्याचे भाव वाढतात, त्याचं
नियंत्रण आमच्या हातामध्ये नाही आणि त्या मजुरी तर वाढतच चाललेली आहे. त्यामुळं आम्ही जे काही दुधाचं उत्पादन करू किंवा कुठल्याही शेतीतलं उत्पादन करू त्याचा उत्पादन खर्च आमच्या बऱ्याच हातात राहिलेला नाही. आता कमी काय म्हणून ते काय जीएसटी कौन्सिलनं आता दुधावर सुद्धा जीएसटी बसवलेला आहे. मला वाटतं गेल्याच आठवड्यामध्ये घोषणा झालेली आहे. म्हणजे त्याचा एक नवीन फटका आपल्याला आता बसणार आहे. हे सगळं वजन तुम्ही शेतकऱ्यावरच का टाकता? मी तुम्हाला सांगतो की या सरकारनं गेल्या वर्षी जर का कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली नसते तर कांदा उत्पादकाला सरकारकडे भीक मागायला लागली असते का? 4 पैसे मिळवण्याची संधी होती शेतकऱ्याला. पण एखादा शुभ कार्य करायला जाताना कसं काळं मांजर आडवं यावं तसं सरकार जेव्हा काही बाजारामध्ये भाव वाढतात तेव्हा 1955च्या कायद्याप्रमाणे सरकारला मिळालेला जो अधिकार आहे शेतीमालाचे भाव नियंत्रित करण्याचा त्या अधिकाराचा वापर करतात आणि आम्हाला तो भाव मिळून देत नाही. आणि जेव्हा भाव पडतात उत्पादन वाढल्यामुळं किंवा मंदीमुळं त्यावेळी सरकार आम्हाला वाऱ्यावर सोडतं. आणि त्यामुळं ही फक्त कांद्याच्या बाबतीत नाही सोयाबीनच्या बाबतीत तेच झालेलं आहे. सोयाबीनचे दर 9,000 पर्यंत गेलेले होते. आम्हाला बरं वाटायला लागलं. किमान जिरायत भागातल्या लोकांना सोयाबीनचं थोडंफार उत्पादन घेऊन त्यातनं 4 पैसे मिळवण्याची वेळ आलेली होते. पण सरकारनं काय केलं? सरकारनं परदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पेंड आयात केली. अदानी सारख्या उद्योगपतीला अजून नफा मिळवता यावा म्हणून पाम तेल आयात करायला परवानगी दिली. त्या पाम तेलावरचा आयात कर कमी केला आणि जे व्हायचं ते झालं. सोयाबीनचे भाव 9,000 वरून 4,500 पर्यंत 4,000 पर्यंत खाली आले. कापसाच्या बाबतीत तेच केलं. कापूस 12,000 रुपये क्विंटल पर्यंत गेलेला होता परंतु परदेशातून कापूस आयात केला. कापूस 6,000 पर्यंत खाली आला. तो वर यायला तयार असेल. गेल्या आठवड्यामध्ये मका आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर आता 10,000 टन दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय 26 जूनला सरकारने घेतलेला आहे. काय विनोद आहे बघा. 26 जूनला भारत सरकारनं 10,000 टन दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आज 2 जुलैला महाराष्ट्र सरकारनं 15,000 टन दूध पावडर निर्यात करायचा निर्णय घेतलेला आहे. काय कळालं काय तुम्हाला? पण कशाचा निर्णय काय नाही. दूध पेट्यात काय पेट्यात मला कळणं झालंय. संध्याकाळी सगळ्यांचं रक्त तपासायला पाहिजे आता नेमकं काय पेट्यात ते. अरे काय मोठी ठिकाणावर तुमच्या भारत सरकार आयात करायला लागलेलं आहे. महाराष्ट्र सरकार निर्यातीसाठी 30,000 रुपये सबसिडी द्यायला लागलेला आहे. बघ भारत सरकारला एक खरबरीत पत्र देता येत होतं मुख्यमंत्र्याला. अजूनही नुसता निर्णय झालेला आहे की पावडर आयात करू नका. नाहीतर मुंबई बंदरामध्ये जर का ती पावडर आली तर तशीच समुद्रात फेकल्याशिवाय सोडणार नाही असं एकदा तरी मुख्यमंत्र्यांना म्हणावं. मी तुम्हाला सांगतो ती जर का पावडर आली तर दुधाचे भाव अजून 20-22 रुपयापर्यंत खाली येतील. असा पोरकेल या लोकांनी केलेला आहे का? तर दिल्लीमध्ये मुंबईमध्ये काही दलाल बसलेले आहेत, काही बगरबच्चे बसलेले आहेत. त्यांना पैसा कमावता यावा म्हणून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा बिनदिक्कतपणे बळी देऊन जर निर्णय होत असतील तर इथून पुढं तुम्हाला आणि मला जागरूकपणानं त्या दोन्ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ते कुठल्याही पक्षाचा असो आघाडीचा असो ते आपल्या बाजूचं नसतंय. लक्षात ठेवा ते धंदांचं असतंय. ते चोरांच्याच बाजूचं असतंय. आणि म्हणून या सगळ्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल. सकाळी मी एकाला म्हटलं की आता तुम्ही आमच्या बरोबर आला ठीक आहे पण विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर सुद्धा आमच्या बरोबर असा. पण हे असणार नाही मला माहिती आहे. कारण आपल्या बरोबर एकच परमनंट पक्ष कुठला विरोधी पक्ष त्याला सत्ता मिळाली की सत्तेतला मग विरोधी पक्ष
बळीराजा एक छत्रपती शिवाजी महाराज आणि रामाच्या काळामध्ये राम राज्य होतं म्हणतात. बाकी सगळं आनंदी आहे. ही एवढी वर्षाची ही लढाई आहे. आता सुद्धा मला माहिती आहे 2-2.5 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येतील. त्यावेळी आपण विसरतोय आपण दूध उत्पादक आहोत, आपण कांदा उत्पादक आहोत, आपण सोयाबीन उत्पादक आहोत, आपण सगळं विसरतोय. आपण बघतोय आपण कुठल्या पार्टीचे आहोत. आणि ती पार्टी काय जाळायची आहे का? आज आपल्या दुधाचा काय वेळ लागेल ना, आज आपल्या कांद्याचा काय वेळ लागेल ना, आज आपल्या कशाचा काय वेळ लागेल ना. पोराची फी भरायची आहे, त्याला शाळेत येऊन देत नाही, कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही, कर्ज काढून हे भरावा फी भरावा तर कर्ज कोण देत नाही. ही अवस्था आजाची असताना आपल्याला चिंता व आमच्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांचं कसं होणार याची चिंता लागते. ज्याला घालवायचं त्याला आणायचं, त्याला घालवायचं ह्याला आणायचं, यातच आमचं आयुष्य गेलं. पण आमचे प्रश्न आहे तिथंच राहिले. आणि मी तुम्हाला सांगतो कुठला अवतारी पुरुष येऊन आपले प्रश्न सोडवणार नाही. त्यामुळं आता तांत्रिक चर्चा बरीच दुधावर अनेकांनी केली, त्यामुळे पुन्हा मी कंटाळून तुम्हाला आणत नाही. पण हे तुम्हाला सांगतो की सरकारला आपली जी मागणी आहे दुधाला कमीत कमी 40 रुपये भाव मिळाल्याशिवाय आम्हाला दूध परवडत नाही. 40 रुपये मिळालं पाहिजे म्हणजे सरकारनं द्यावं किंवा दूध संघाने द्यावं, पण आम्हाला आमच्या हातात 40 रुपये परवडल्याशिवाय दूध परवडत नाही. आपला उत्पादन खर्च 34-35 रुपयाच्या वर गेलेला आहे. आणि हा उत्पादन खर्च आपण दूध गाय दूध देते त्या काळात आपण काढतो, पण भाकड काळामध्ये त्या गाईला आपण सांभाळावं लागतं. त्याचा आपण खर्च हिशेबात धरत नाही, गाईच्या वेगळ्याचा हिशेब धरत नाही. तरी सुद्धा ढोबळमानांना जरी आपण आपला चारा फुकट आहे असं समजला, आपली जी काही मेहनत आहे ती फुकट आहे असे समजले, तरी सुद्धा किमान 40 रुपयाशिवाय दूध परवडतं. दुधाचा भाव निश्चित करायचा काय अवघड आहे का? फक्त भारत सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं त्या बेसोडकरांच्या कुसक्या आवडायचं ठरवावं. दुधाचा भाव आपोआप वाढतो, काही करायची गरज नाही. सरकारनं काही करायची गरज नाही. अहो अजून कुणाचा वेळ कुणाला लागत नाही. नेमकं दूध किती तयार होत आहे ते का? तर गोट्यातनं निघालेलं असतंय दूध 1 लिटर डेअरीत जातंय 3 लिटर. काय भाकड कंट जाते ते कुठलं काय यायला लागलेलं आहे. आणि म्हणून अन्न भेसळ प्रतिबंधक जो काही कायदा आहे तो कायदा आहे फक्त कागदावर आहे. त्याची कडक अंमलबजावणी होण्याची गरज आहे. आपण उत्पादक भेसळ करतोय का? अजिबात करते. आपला काय संबंध आहे? आणि आम्ही भेसळ करून मुलाबाळाच्या आरोग्याशी खेळावं एवढे आम्ही दुष्ट नाही आहे, लक्षात ठेवा. एवढं वाईट आहे का आपण? कारण शेवटी हे लहान मुलाबाळाच्या लेकरांच्या तोंडात जाते दूध, आम्हाला माहिती आहे. आणि मग अशा प्रकारे भेसळ करून कोणाच्या आरोग्याशी खेळावा असा आमचा अजिबात हेतू नाही. भले आम्ही उपाशी करू, परंतु असलं पाप आमच्या हातून कदापि घडणार. त्यामुळं पहिल्यांदा सरकारनं काय करावं, या भेसळखोरावर मुसक्या मी ऐकतोय की आमका एक टँकर पकडला, तमक्याचा टँकर पकडला, पुढं त्याचं काय झालं कधीच कळत नाही. काय कळलं? कधीच काय कळत नाही. टँकर पकडला एवढी पेपरमध्ये बातमी वाचतो, पण त्या टँकरचं पुढं काय झालं, त्या टँकरवाल्याला शिक्षा झाली का, कोर्टात गेला का, मानवी आरोग्याशी खेळ खेळणं धोकादायक आहे म्हणून त्याला काय झालं का. परत मी हेही ऐकतोय म्हणजे दूध उत्पादकांना बदनाम करण्यासाठी सण आले तर दुधाचा खप वाढतो. पण त्याच काळामध्ये नेमकं दाढी बघतात, खव्यावर दाढ, ह्याच्यावर दाढ, त्याच्या बातम्या येतात. एखाद्याला काय दुधाचा काय पदार्थ खरेदी करायचा असेल तो थांबतोय, नकोच हे ज्ञान होतं. म्हणजे या भेसळ म्हणजे अन्न आणि भेसळ प्रतिबंधक कायदा खात्याच्या लोकांनी कुठं खवा पकडला, कुठं पनीर पकडलं भेसळीचं, कुठं भेसळीचं दूध पकडलं, त्याच्यावर कारवाई झालेला आम्ही किती ऐकलं. त्यांच्या नुसत्या आवडा देशामध्ये खरं दूध किती आहे हे आपोआप लक्षात येईल. आणि आम्हाला निर्भेळ दूध द्यायचं. आणि ग्राहकांना मी तुम्हाला सांगतो, जर त्याला अस्सल
शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा झालं तरच ते करा, पण यावेळी सुद्धा अनेक अटी आणि जाचक अटी घातल्या, त्यामुळे बहुतांश शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले. आमची मागणी एवढीच आहे की आता पशुगणना झालेली आहे, त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर थेट अनुदान जमा करावं, परंतु 5 रुपयावर आम्ही समाधानी नाही. काही करावं, एकतर दूध संघाने द्यावा किंवा सरकारनं द्यावा, पण 40 रुपयाशिवाय दूध परवडत नाही. तेव्हा किमान 40 रुपये दुधाला भाव मिळालाच पाहिजे, याबद्दल आम्ही ठाम आहोत. सरकार नाही मिळालं तर आम्ही अजून आंदोलनाची तीव्रता वाढवणार. वेळ प्रसंगी मुंबईला जाणारा दूध रोखून धरू, परंतु आम्ही आंदोलन तीव्र केल्याशिवाय गप्प बसणार. अनेकदा दुधासाठी जे आहे ते आंदोलन करण्यात आलं, मात्र सरकारने पाहिजे ते निर्णय घेतला नाहीये. नेमकी भूमिका काय असेल आपली? एक तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये काही एक मेळ नाही आहे. एका बाजूला 26 जूनला केंद्र सरकार 10,000 टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतं आणि त्याचवेळी 2 जुलैला राज्य सरकार 15,000 टन दूध भुकटी निर्यातीला प्रति टन 30,000 रुपये अनुदान जाहीर करतं. हा किती विरोधाभास आहे. मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 26 जूनला जेव्हा केंद्र सरकारनं दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी खरमरीत पत्र लिहून का निषेध केला नाही. एकट्या महाराष्ट्रामध्ये 20,000 टन अतिरिक्त दूध पावडर शिल्लक पडलेले आहे आणि त्यामुळे दुधाचे भाव पडतायत. असं असताना दोन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये धोरणातला असणारा हा जो गैरमेळ आहे, त्या गैरमेळमुळे कारण नसताना दूध उत्पादकांचा बळी जायला लागलाय. म्हणून आता जो काय खेळ करायचा तो अवश्य करा, पण आम्हाला 40 रुपयाशिवाय दुधाचा भाव परवडत नाही, या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत. आता मेळाव्यामध्ये मंत्र्यांना फिरून देणार नाही, दुधाची त्यांची आंघोळ घालणार असं वक्तव्य केलं. होय, कारण जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. कारण दूध उत्पादक हा सरकारच्या लहरीपणाचा बळी ठरलेला आहे आणि म्हणून आम्हाला अशी भूमिका घ्यावी लागते. आता जर बघितलं तर एकीकडे आपण राजकीय पद्धती करूया की सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची आमदारकी भेटते, मात्र कुठल्याही पक्षाकडून आपल्याला ऑफर आलेली आहे. आम्ही काहीतरी मिळावं म्हणून कधी आंदोलन करत नाही. मी मगाशीच सांगितलं की मी पहिल्यांदा चळवळ सुरू केली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि आता एकनाथ शिंदे आहेत. 10 मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये माझी आंदोलनं झाली. अनेक वेळा सरकारला मी गुडघं टेकायला लावलं आणि मी कुणाकडून काही मिळावं म्हणून कधी अपेक्षा केलेली नाही. मला जनतेनं एक वेळा जिल्हा परिषद, एक वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार केलेले आहेत, त्यात मी समाधानी आहे. साहेब, पण रस्त्यावरची लढाई जी आहे ती लढली जाते, मात्र विधिमंडळ किंवा विधानसभेमध्ये देखील त्याच जोराचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडले गेले पाहिजे. त्यासाठी आपल्याला विधान परिषदेची कुठे ऑफर आली होती का? इतरांना ज्याप्रमाणे पक्षाने सामावून घेतलंय, आपला कुठे विचार झाला नाही? मी कशात स्वारस्यच दाखवलेलं नाही तर ऑफर यायचा प्रश्नच येतो. विधान परिषद काय सोपी आहे काय? त्याला किती खर्च करायला लागतो माहित नाही काय?